मित्र हो, पहिल्या पेशव्यांच्या काळातल्या "काका काका मला वाचवा" या विधानाचा आपल्याला विसर पडूच देत नाहीयेत, असं महाराष्ट्राचं राजकारण आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सुद्धा अगदी पेशवेकालीन याच डायलॉगला किंवा याच वाक्याला अनेक नेते उद्धृत करताना आपल्याला दिसतायत. आणि आत्ता हे वाक्य अगदी चपकल शोभून दिसतंय ते पार्थ अजित पवार यांच्या तोंडी. आता पुण्यातला जमीन घोटाळा जो आपल्या सगळ्यांना एव्हाना कळलेला असेल, राज्यातल्या प्रत्येक जनतेपर्यंत तो पोहोचलेला आहे, की हा जो 1834 कोटी रुपयांच्या जमिनीचा घोटाळा अजित पवार यांचा मुलगा, मोठा मुलगा पार्थ पवार यांनी केलेला आहे. त्याच्याबरोबरच्या अनेक लोकांवर आत्ता फौजदारी गुन्हे दाखल झालेले आहेत. या कंपनीच्या विरोधात गुन्हे दाखल झालेले आहेत. पण अजून पार्थ पवार यांना कोणताही स्पर्श कुठल्याही व्यवस्थेने किंवा कुठल्याही संस्थेने म्हणजे ज्या काही शोध घेणाऱ्या संस्था आहेत किंवा ज्या या सगळ्याला मॉनिटरिंग करणाऱ्या ज्या संस्था आहेत, यातल्या कुठल्याच संस्थेने अजून पार्थ पवारांना स्पर्श केलेला नाहीये किंवा धक्का पोहोचू दिलेला नाहीये. आणि त्यामुळे पुढे येणाऱ्या काळामध्ये हा धक्का पोहोचू नये म्हणून राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असलेल्या आणि आपल्याला काका समान असलेल्या देवेंद्र फडणवीसांना आता पार्थ पवार इतकंच सांगणं बाकी राहिलेलं आहे, की "काका मला वाचवा." काय आहे या सगळ्या विधानाच्या भोवती पुण्यातलं घडणारं नाट्य आणि नेमकं याच्यामध्ये पार्थ पवारांना खरंच किंमत चुकवावी लागणार आहे का? मुख्यमंत्र्यांनी अजितदादांचा समन्स काढलाय का? आणि अजितदादांना आपली खुर्ची सोडावी लागणार का? या सगळ्या गोष्टींवर आपण संक्षिप्त स्वरूपात दृष्टिक्षेप टाकणार आहोत. नमस्कार मित्रो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्र हो, पुण्यातल्या कोरेगाव पार्कामध्ये 43 एकर जमिनीचा घोटाळा उजेडात आला आणि या जमिनीचा जो काही घोटाळा उजेडात आला त्याची बातमी किंवा त्याची जी काही संपूर्ण स्टोरी आहे ती झी 24 तासचे संपादक कमलेश सुतार, जे खरं तर एक इन्व्हेस्टिगेटिव्ह पत्रकार म्हणून किंवा एक शोध पत्रकारिता करणारे पत्रकार म्हणून आपल्या सगळ्यांना माहिती आहेत, महाराष्ट्राला माहिती आहेत. त्यांनी सगळ्यात आधी ही स्टोरी महाराष्ट्रासमोर आणली. आता जेव्हा ही स्टोरी समोर आली त्यावेळेला या बातमीबद्दल अनेक लोक अनेक तर्क-वितर्क लढवत होते, की स्टोरी कोणी दिली, स्टोरी कशी झाली? याच्यावर माझा एक स्वतंत्र व्हिडिओ मी करणार आहे, की नेमकी ही स्टोरी आली कशी आणि या स्टोरीचं नेमकं उपद्रव मूल्य काय आहे? आत्तापर्यंत याच्या आधी आमचे एक दुसरे मित्र होते प्रसाद काते. त्यांनी एक स्टोरी केली होती जी आपल्या सगळ्यांना माहीत असेल, की ताजवर जो अतिरेकी हल्ला झाला आणि त्या हल्ल्याच्या वेळेला विलासराव देशमुख ज्या पद्धतीने आपल्या मुलासहित आणि त्याच्या एका मित्रासहित म्हणजे रामगोपाल वर्मांसहित गेले होते. त्यानंतर बातमी आली आणि विलासरावांचं मुख्यमंत्रीपद गेलं. आता या बातमीनंतर ही त्यानंतरची ही तितकीच अगदी धमाका उडवून टाकणारी संवेदनक्षम बातमी आहे. आता ही अजितदादांचं पद छिनून घेणार का? ही अजितदादांना पायउतार व्हायला भाग पाडणार का? की अजितदादांच्या पाठी आणखी कोणतीतरी एखादी अदृश्य शक्ती काम करत आहे, की ज्याच्यामुळे अजित पवार आणि त्यांचे चिरंजीव पार्थ पवार सुरक्षित आहेत? असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. आज सकाळ जी उजाडली तीच मुळी अजितदादांना किंवा अजित पवारांना वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांना भेटणं भाग पडलं अशा पद्धतीची. तर यातली सत्य असत्य आता मी आपल्याला सांगतो. आजचा जो कार्यक्रम होता, हा कार्यक्रम होता आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांची वेळ घेतल्याचा. याच्यासाठी काय झालं होतं, काल पंतप्रधानांच्या निवासस्थानी आपल्या विश्वविजयी महिलांच्या भारतीय संघातील सगळ्याच खेळाडूंना बोलावण्यात आलं होतं. आता त्या संघातल्या काही खेळाडू आपापल्या ज्या संपूर्ण वेगवेगळ्या राज्यातल्या आहेत, त्या आपापल्या घरी गेल्या आणि ज्या शिल्लक राहिल्या होत्या किंवा ज्यांना येणं शक्य होतं, अशा सगळ्या खेळाडूंना आणि प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांना वर्षा निवासस्थानी निमंत्रित करण्यात आलं होतं. त्यांचा तिथे सत्कार करण्यात आला होता. या सत्काराच्या वेळेला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना बोलावण्यात आलं होतं. त्यामध्ये अजित पवार होते आणि एकनाथ शिंदेही होते. एकनाथ शिंदे काही या कार्यक्रमाला पोहोचू शकले नाहीत, पण अजित पवार हे या कार्यक्रमाला पोहोचलेले होते.
आणि हा जो कार्यक्रम आहे हा निर्धारित कार्यक्रम होता. याच्यासाठी पुण्यातल्या कोरेगाव पार्कातल्या भूखंडाचा समन्सचा किंवा बोलावण्याचा किंवा त्यांना काही सवाल जवाब करण्याचा प्रश्न नव्हता. पण या कार्यक्रमाच्या नंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची बहुधा चर्चा झाली असावी. याचे काही पूर्ण तपशील आपल्याकडे नाहीयेत. पण जे काही सांगितलं जातंय, की जे रंगवलं जातंय, की अजितदादांना बोलावलं आणि मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर ते पोहोचले वगैरे असं काही नाहीये. आता याच्यातला दुसरा मुद्दा जो आहे, तो ह्या संपूर्ण घोटाळा पुढे आल्यानंतर यातल्या काही अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी कारवाईच्या कारवाया झालेल्या आहेत. आणि त्या कारवाया काय आहेत? तर मग सूर्यकांत येवलेंना निलंबित करण्यात आलेलं आहे. रवींद्र धुरूंना निलंबित करण्यात आलेलं आहे. इथल्या काही सरकारी कार्यालयांवर सुद्धा धाडी पडलेल्या आहेत. मग त्यामध्ये पोलिसांच्या धाडी आहेत, त्याचप्रमाणे इतर व्यवस्थेच्या धाडी आहेत. हे सगळं घडतंय. आता शीतल तेजवानी नावाच्या महिलेने याच्यामध्ये एक बफर पेपरचं काम केलं आणि ही जी संपूर्ण एवढी पुण्यातली जिला प्लॅटिनमचा भाव आहे अशी जमीन अत्यंत कवडी मोलाने पार्थ पवार यांच्या कंपनीला अमेडिया होल्डिंग ह्या त्या कंपनीचं नाव आहे. आणि ही कंपनी करते काय? तर ही कंपनी वाहन दुरुस्ती करते असं सांगितलं जातंय. आता सगळ्यांना एव्हाना कळलेलं आहे, की या कंपनीचं जे भाग भांडवल आहे ते अवघ्या 1 लाख रुपयाचं आहे आणि त्या 1 लाख रुपयांपैकीचा 99% वाटा हा पार्थ अजित पवारांचा आहे. उरलेला वाटा कोणाचा आहे? हे खूप इंटरेस्टिंग आहे. उरलेला वाटा जो आहे तो पार्थ अजित पवार यांचा मामे भाऊ आहे. दिग्विजय सिंग पाटील त्याच्या कंपनीकडे फक्त 1% या कंपनीचा शेअर आहे. 99% शेअर पार्थ पवारकडे. मग आता ज्याच्याकडे 1% शेअर आहे त्या दिग्विजय पाटलांवर गुन्हा दाखल झालेला आहे. शीतल तेजवानीवर गुन्हा दाखल झालेला आहे, की जिच्यामुळे हा व्यवहार सगळा पूर्णत्वाला जाऊ शकला. आणि बरं, ही शीतल तेजवानी जी आहे ही सुद्धा पुण्यातली किंवा राज्यातली एक वादग्रस्त व्यक्ती आहे. अनेक ठिकाणाहून तिने कर्ज घेतलेलं आहे, काही ठिकाणचं कर्ज बुडवलेलं आहे. ती स्वतःही कर्जबाजारी आहे. पण ती या सगळ्या जमिनींच्या व्यवहारामध्ये, लायझनिंगमध्ये, वेगवेगळ्या बदल्यांमध्ये तिचा सहभाग असतो. अशी शीतल तेजवानी ही आता चौकशीच्या आणि कारवाईच्या घेऱ्यात सापडली आहे. पण पार्थ पवारवर अजून कोणती कारवाई झालेली नाहीये. जेव्हा जलसिंचनाचा 72,000 कोटींचा घोटाळा झाला त्यावेळेला अजित पवार, मी माझ्या कालच्याही व्हिडिओत म्हटलं होतं, की अजित पवारांनी त्यावेळेला 72 दिवसांचं पापक्षालन केलं होतं, राजकीय विजनवास पत्करला होता. आता जेव्हा एकनाथ खडसे भाजपचे नेते होते, त्यांच्या जावयाने केलेल्या घोटाळ्यानंतर त्यांच्या विरोधात त्यांचा राजीनामा घेण्यात आला होता आणि त्यांचा राजीनामा घेतल्यानंतर न्यायमूर्ती झोटिंग यांची समिती नेमण्यात आली होती. मित्रहो, न्यायमूर्ती झोटिंग यांची समिती हा एकनाथ खडसे यांच्यासारख्या नेत्याचा छळ करण्याचा एक उत्तम उपाय होता किंवा एक उत्तम कार्यक्रम होता. कारण काय? तर खडसे राहतात कुठे? जळगावला, मुक्ताईनगर, म्हणजे उत्तर महाराष्ट्रात. आणि न्यायमूर्ती झोटिंग चौकशी कुठे करत होते? नागपूरला. त्यामुळे जळगाव ते नागपूर असा आजारी असलेल्या एकनाथ खडसेंना चौकशीला जाण्याचा जो काही त्यांचा ससेमिरा होता आणि जी काही त्यांची होरपळ होती ती अगदी योजनाबद्ध पद्धतीने करण्याचं योजण्यात आलं होतं आणि त्यानुसारच ही न्यायमूर्ती झोटिंग समिती काम करत होती. आता इथे काय झालंय बघा, इथे ज्या क्षणाला घोटाळा बाहेर आला त्या क्षणाला सगळीकडे कल्ला झाला, की जमिनीचा घोटाळा झालाय. 1800 कोटींची जमीन 300 कोटीला गेली आहे. तिच्यावरती जो काही मुद्रांक शुल्क भरायची होती ती 21 कोटी भरायची होती. 500 रुपयामध्ये निपटवण्यात आलंय. 27 दिवसांमध्ये इतका मोठा जमिनीचा व्यवहार पूर्ण करण्यात आलाय. हे तर डोळे विस्पारून टाकणार आहे सगळं. आणि मग आता अशा गोष्टी घडल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी काय केलं, की आपण कर्तव्यदक्ष आहोत, आपण निष्पक्ष आहोत, आपण पारदर्शी आहोत याचा संकेत आणि संदेश देणारा निर्णय घेऊन टाकला. 2 अधिकाऱ्यांच्या बदल्या त्यांना निलंबित करण्यात आलं तडकाफडकी. पण त्यामुळे झालं असं, या संपूर्ण प्रकरणाची तीव्रता ही कमी होण्यास मदत झाली. ते जर समजा असं काही घडलं नसतं आणि त्या चौकशी समितीचा अहवाल येईपर्यंत जर थांबलं असतं तर अधिक मोठ्या प्रमाणात आगडोंब उसळला असतं. आता हे संपूर्ण सगळं प्रकरण कोणी बाहेर आणलं याच्याबद्दल अनेक वाच्यता आहेत. यावर माझा अत्यंत
स्पष्ट आणि लवकरात लवकर व्हिडिओ येणार आहे. पण आता या सगळ्याचा फटका पार्थ पवार यांना बसणार का? पार्थ पवार यांच्या विरोधात गुन्हा का दाखल झाला नाही? मुंबईमध्ये ज्यावेळेला एक होर्डिंग दुर्घटना घडते, त्यावेळेला त्या कंपनीच्या संचालकांना तुरुंगात जावं लागतं, त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल होतात. जर सरकारी जमीन इतक्या मोठ्या पद्धतीने 420 करून जर परस्पर तिसऱ्या व्यक्तीला विकली जात असेल आणि तिची किंमत अव्वाच्या सव्वा असताना ती फक्त जणू काही ₹1.25 विकली गेली, अशा पद्धतीत व्यवहार होत असेल, तर मग या सगळ्यासाठी कोण दोषी आहे? आता याच्यावरचं एक खूपच इंटरेस्टिंग वक्तव्य आलंय, ते म्हणजे शिवसेनेचे नेते, विरोधी पक्षाचे नेते असलेल्या अंबादास दानवे यांचं. अंबादास दानवे किती सोप्या, सुटसुटीत आणि चपकल शब्दांमध्ये आपला सगळा जो काही राग आहे किंवा आपलं जे काही म्हणणं आहे ते व्यक्त करतायत, ते आपण बघूया. त्यांनी सकाळी ट्विट केलंय आणि त्यावर ते बोललेही आहेत. बघा अंबादास दानवे काय म्हणतात. अजित पवारांचा मुलगा म्हणजे सख्खा मुलगा ज्यावेळेस अशा पद्धतीने व्यवहार करतो तर मुला वडिलांच्या पदाचा, जबाबदारीचा प्रभाव मुलाच्या निर्णयावर होतो. आणि ज्या 40 एकर जमीन कोरेगाव पार्क सारख्या ठिकाणी पार्थ पवारांच्या कंपनीला आणि दुर्दैव असं की ज्या कंपनीत 99% पार्थ पवारचा शेअर आहे आणि 1% शेअर कोण पाटील यांचा आहे, त्या पाटीलवर गुन्हा दाखल होतो आणि पार्थ पवारवर गुन्हा दाखल होतो. 99% शेअर पार्थ पवाराचे आहेत, 1% शेअर पाटलांचा आहे. परंतु पाटील यांच्यावर गुन्हा दाखल होतो आणि पार्थ पवारवर गुन्हा दाखल होतो. जमिनीची किंमत हा विषय मी बोललेलो आहे. एकनाथ खडसेंचं असंच एक प्रकरण झालं होतं. एकनाथ खडसेने सुद्धा एमआयडीसी जमीन तिचं व्हॅल्युएशन जास्त असताना कमी किमतीत ही जमीन खरेदी केली होती. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना झोटिंग कमिटी यावेळेस नेमली होती. आम्ही हीच मागणी करतो की अशाच पद्धतीने एक समिती नेमली जावी. जो न्याय एकनाथ खडसेंच्या प्रकरणात लागला होता तशाच पद्धतीनं या पार्थ पवारांच्या कंपनीच्या प्रकरणात लागला पाहिजे. आता आपण पाहिलं की वडिलांना मुलगा करत असलेल्या 300 कोटी रुपयांच्या व्यवहाराबद्दल माहिती नसते, याला आपण काय म्हणायचं? तर हे काही नाहीये. अजित पवारांना हे सगळं माहिती होतं. आता अजित पवार हे खोटं बोलतायत किंवा वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करतायत. आता ही जी वेळ मारून नेण्याची त्यांची वृत्ती किंवा त्यांची जी कलाकारी आहे, ती आणखी किती वेळ त्यांच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे, हे सुद्धा बघितलं पाहिजे. कारण चंद्रशेखर बावनकुळे हे काल बरोबर बोलत होते, पण आज बावनकुळे काय म्हणाले की आमच्या जे काय आमचं महसूलचं कार्यालय आहे किंवा मुद्रांक शुल्क कार्यालय आहे, तिथे ज्या माणसांनी येऊन सह्या केल्यात, आम्ही त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. आता अजितदादांनी जे म्हटलं आहे शेवटी त्यांना त्यांची माहिती आहे. पण राहिला महसूल खात्याचा प्रश्न, तर महसूल खात्याने प्राथमिक जी काही आमच्याकडे रिपोर्ट आला आहे त्या आधारावर एक तहसीलदार, आमचा मुद्रांक अधिकारी आणि जेव्हा हे मुद्रांकाचे डॉक्युमेंट ज्या ज्यांनी केले, कंपनीचा मालक असेल, खरेदी विक्री करणारे असतील, जे काही नोंदणीच्या वेळी ज्यांनी ज्यांनी सह्या केल्या, कंपनीचे त्या ठिकाणी जे काही कंपनीमार्फत ज्यांनी सही केली किंवा त्या डॉक्युमेंटवर ज्यांनी ज्यांनी सह्या केल्या, ह्या ज्या पहिल्या टप्प्यात आम्हाला आढळल्या त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे आणि पुढील सखोल चौकशीमध्ये इतर गुन्हे दाखल होतील. हे चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारख्या इतका मोठा अनुभव असलेल्या आणि ज्येष्ठ नेता असलेल्या मंत्री महोदयांना खरंच शोभतंय का? अजित पवार हे आत्ता राजीनामा देण्याच्या टप्प्यापर्यंत जाईपर्यंत विरोधी पक्ष नेते किती त्यांचा पाठलाग करणार आणि देवेंद्र फडणवीस हे खरंच अजित पवारांचा राजीनामा घेणार का? अजित पवारांना एक न्याय आणि एकनाथ खडसेंना वेगळा न्याय असा देवाभाऊंचा कार्यक्रम असणार आहे का? का अशाच पद्धतीचा काही निरोप दिल्लीश्वरांकडून आलाय का? अजितदादांना सांभाळा किंवा पार्थ पवार जे म्हणतायत की काका मला वाचवा, त्यांची ती जी किंकाळी आहे काका मला वाचवा, ही देवेंद्र फडणवीसांना ऐकू गेल्यामुळे पार्थ पवारांना सुरक्षित कोशात ठेवलं जातंय का? या संपूर्ण प्रकरणामुळे
पार्थ पवारांचा आता आणखी एक जमीन घोटाळा पुढे येतोय, त्यावरती आपण बोलणार आहोत, त्यावरती आपण काम करणार आहोत. पण पार्थ पवारांच्या या संपूर्ण जमीन घोटाळ्यामुळे जवळपास अजित पवार आणि पार्थ पवार यांचं कधीही भरून न येणारं नुकसान झालेलं आहे. हे खरं आहे की अजित पवारांना आता वाचवण्याचा, त्यांचं पद सुरक्षित ठेवण्याचा, पार्थ पवारांपर्यंत ज्या काही एजन्सीज आहेत किंवा संस्था आहेत त्यांचे हात न पोचण्याचा आटोकाट प्रयत्न केला जाणार आहे. पण ज्याचं नुकसान व्हायला हवं होतं किंवा जे राजकीय नुकसान व्हायचं होतं ते अजित पवारांचं झालेलं आहे. आर्थिक नुकसान, मानसिक त्रास आणि इतर सगळ्या कारवायांचा ससेमिरा हा पार्थ पवारांच्या मागे लावणं याच्याशिवाय आता सरकारच्या हाती काही राहिलेलं नाहीये. पण जसं विलासरावांचं मुख्यमंत्रीपद गेलं होतं तसं अजित पवारांचं उपमुख्यमंत्रीपद पुन्हा जाणार का, हाच आता सरकारच्या समोरचा विषय आहे. अन्यथा दुसऱ्या पक्षातल्या नेत्यांवर कारवाई करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना आपल्या मित्रपक्षांमध्ये काय चाललंय याच्याकडे डोळेझाक करणं फार वेळ परवडणार नाही. आणि पार्थ पवार जी हाक मारतायत, काका मला वाचवा, देवाभाऊ त्या हाकेला प्रतिसाद देतील का आणि पार्थ पवारांना वाचवतील का? आपल्याला काय वाटतंय मित्रहो? आपण आमच्या या व्हिडिओ खाली असलेल्या इनबॉक्समध्ये आपली मतं अगदी स्पष्ट, स्वच्छ, संसदीय शब्दात आणि रोखठोकपणे आम्हाला जरूर कळवा. मित्रहो, आपण अत्यंत जाणीवेने, संवेदन क्षमतेने आणि अभ्यासपूर्ण आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवतायत, त्याबद्दल धन्यवाद. कालच्या व्हिडिओला आपण दिलेला प्रतिसाद हा सुद्धा अगदी कौतुक करण्यासारखा होता. आणि त्या पुढचा जो आजचा टप्पा होता की खरंच वर्षावर काय झालं हे मी आपल्यापर्यंत सांगितलेलं आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला जरूर आवर्जून कळवा. आणि जे मी तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे की काका मला वाचवा, हे पुण्याच्या शनिवार वाड्यात जे घडलं ते आता पुण्याच्या कोरेगाव पार्कात पार्थ आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये घडणार आहे का, यावर आपण जरूर भाष्य करा. धन्यवाद.